आणि सगळ्यांना गुड इव्हनिंग. संध्याकाळचं दृश्य आहे पहा आणि किती छान दिसत होतं मंदिर आमचं इथले. तर संध्याकाळी ना माझ्या लक्षात आलं मला आजपासून मेथी दाणे खायचे आहेत आणि ते पाण्यासोबत घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे तर ते इथं भिजवण्याची तयारी चालली होती माझी. पाणी टाकून ठेवलं होतं रात्रभर आणि सकाळी पिण्यासाठी. तर इथे आमच्या शेतामध्ये ना भेंडी, कारली आणि मिरच्या एवढ्या प्रमाणात लागलेले होते आणि एवढे मोठे मोठे झालेले आहेत. ते पाहून मस्त वाटत होतं, फ्रेश. तर इथं माझी तयारी चालू होती सकाळीची. परत सकाळ असो किंवा संध्याकाळ, सुरुवात तर चांगलीच झाली पाहिजे सकाळची पण आणि संध्याकाळची सुद्धा. तर खूप एनर्जेटिक आणि म्हणजे फ्रेश असं पाहिजे वातावरण घरामध्ये, तेव्हा आपल्याला काम करायला पण खूप उत्साह येतो. त्याच्यासाठीच मी प्रयत्न करत असते सतत की आपल्याला कसं फ्रेश राहता येईल असं. तर मला इथे तुम्हाला सांगायचं आहे थोडंसं की दिवसाची सुरुवात प्रेरणादायी मस्त झाली ना तर खूप दिवस चांगला आणि प्रोडक्टिव्ह बनतो. सकाळी 5 मिनटं एकदम स्वतःसाठी घ्या, कारण की फक्त कृतज्ञतेचा विचार करा. माझ्याकडे काय आहे याबद्दल मी खूप खूप देवाचे आभार मानतो असे तुम्ही म्हणाल ना तर खूपच तुम्हाला भरभरून सर्व काही भेटत जाईल. तसे केले ना तर नकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपोआप दूर निघून जाते आणि आपल्या त्याच्याविषयी तक्रारी कमी ठेवा. म्हणजे नकारात्मक जे लोक आहेत तर त्यांच्यापासून आपण दूर राहिलो ना तर खूप खूप फरक पडतो आणि खूप म्हणजे छान वातावरण असं तयार होतं. आणि स्वतःचं मन शांती ठेवण्याची पण सवय म्हणजे इथे लावली पाहिजे, कारण की आपण जर मन शांत ठेवलं ना तर प्रत्येक गोष्ट व्यवस्थित आणि क्लिअर होते. असंच मला थोडंसं सांगायचं आहे, बोलायचं आहे. त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ असा काम करत करत तुमच्याशी शेअर करते आहे. तर कसा वाटतो मला नक्की सांगा. ज्यावेळी आपल्याला राग जास्त प्रमाणात येतो ना तर त्यावेळी काहीच न बोललेलं बरं असतं. खूपदा असंच मी तरी करते, कारण की जेव्हा राग येतो ना मी शांत राहण्याचा प्रयत्न करते आणि जेव्हा माझा राग शांत होईल ना तेव्हाच मग मी त्या व्यक्तीशी किंवा म्हणजे काहीही दुसरं काहीही असो त्याबद्दल विचार करण्याचा प्रयत्न करते. आणि कधी तर मग मी लिहूनसुद्धा काढते डायरीमध्ये काय मला वाटतं काही नाही. तर त्यामुळे माझं मनही शांत होतं आणि मला म्हणजे असं जड वाटत नाही डोक्यामध्ये काहीच. आणि खूप खूप समाधान पण वाटतं एकदा की शांत राहिलेलंच खूपदा चांगलं असतं म्हणून. तरी ते माझी साफसफाई चालली होती दुपारची स्वयंपाक झाल्यावरती आणि तर बाथरूम क्लिनिंग वगैरे खूप डीप क्लिनिंग केलं मी. तर मी इथं पटपट दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. उशीर झाला होता जेवणासाठी, तर माझं ठरलेलं की हे अगोदर कंप्लीट करेल आणि नंतर मग मी जेवण करायला बसेलच. असो मैत्रिणींनो, स्वतःशी चांगलं बोला, स्वतःला चांगला वेळ द्या, स्वतःशी मैत्री करा मी तर म्हणेल. कारण असं आहे ना, मी करू शकते असं वाटतं आपल्याला खूपदा की मला हे जमणार नाही आणि मला त्याच्याला वेळ भेटणार नाही. तर तसं नसतं. आपण जर ठरवलं मी याच्यासाठी वेळ काढेल या कामासाठी त्या कामासाठी तर नक्कीच वेळ भेटतो आणि ते कंप्लीटसुद्धा होऊन जातं. आणि मी ते काम करण्यासाठी सक्षम आहे, मला तेवढी ताकद आहे असं जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपल्याला त्याच्यासाठी एनर्जी आपोआपच येते आणि आपल्याला त्याचे समाधान पण खूप प्रमाणात भेटते. माणूस आहे आणि आपल्याकडून सुद्धा कधीतरी चुका होतात. त्याबद्दल असा स्वतःला दोष न देता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. मी त्याच्यातून काय चांगलं घेते किंवा काही चांगलं घेता येईल असा विचार करा मैत्रिणींनो. खरंच खूप सोपं असतं, पण आपण त्याला निगेटिव्हप्रमाणे विचार केला ना तर ते खूप अवघड होऊन जातं. असं आपल्याला चांगल्या सवयी लावून घ्या, चांगले वाचन करा, चांगली पुस्तकं, चरित्र किंवा आध्यात्मिकतेची कुणाला आवड असेल तर ग्रंथ, छोटी छोटी देवांचे ओव्यांची वगैरे पुस्तके भेटतात ती वाचा. खूप फ्रेश वाटतं. देवांचं नामस्मरण वगैरे केलं तर मला पहिल्यापासूनचा अनुभव आहे की म्हणजे आपल्याला आत्मिक सुख जे असतं आपण म्हणतो ना ते खूप प्रमाणात मिळतं आणि आपल्याला हलकं फुलकं आणि एकदम मस्त वाटतं. तरी ते संध्याकाळीचं दृश्य दाखवते. आमच्या इथे कसं झालं होतं, पाऊस पडून गेलेला, थोडासा पडत होता, थांबत होता, चालूच होतं आणि हे मस्त असं दृश्य झालं होतं. खूप छान वाटत होतं पाहायला. आणि जर आपलं शरीर थकलेलं असेल तर थोडासा
वॉकिंगला जा, वॉक करा किंवा छान व्यायाम करा आपल्याला जमेल असा. आणि तसंही ताणतणाव कमी झाला ना तर आपोआपच शरीर आणि मन दोन्ही हलकं होतं. आणि झोपसुद्धा पुरेशी घेत जा मैत्रिणींनो. त्याच्यामुळेही कधीकधी आपली चिडचिड होते, राग होतो, कामे होत नाहीत आणि भरपूर प्रमाणात आपल्याला असं वाटतं की कधी एकदा हे होईल आणि ते करायचं असतं, पण आपल्याला त्याच्यासाठी एनर्जीच नसते. तर झोपसुद्धा खूप गरजेची असते. त्याच्यामुळे सकारात्मक विचार करा, सकारात्मक बदल घडतील, असेच मला काही तुम्हाला सांगायचे आहे. आणि ते संध्याकाळी बघा मी फिरून आल्यानंतर ना थोडा स्वयंपाक होता तो केला आणि स्वरालीचं मंचुरियन कर म्हणून चाललं होतं. तर मी थोडासा कोबी होता त्याच्यामुळे घरीच ट्राय केलं. तर छान बनलेले, सर्वांनी थोडे थोडे खाल्ले. तर तिलाही खूप आनंद झाला की मम्मीने केले मी न सांगता आज. त्याच्यामुळं खूप छान वाटत होतं. कसा वाटला छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा फ्रेंड्स, कसा वाटला.